हां, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारचे 4 वाजलेले आहेत. जॉबवरून येत असताना ह्या गार्डनजवळ उतरली. कारण या ठिकाणी रायबाचे पप्पा आम्हाला आज घेण्यासाठी येत होते. तर मी डायरेक्ट घरी जात नव्हती. कारण मला आज जायचं होतं भाजीपाला आणण्यासाठी. तर रायबाच्या पप्पांनी यायला 10-15 मिनिट उशीर होता. मग रायबा इकडे-तिकडे उड्या मारल्या असता, गाडींकडे पळला असता. त्यामुळे त्याला एंगेज करण्यासाठी मी गार्डनमध्ये घेऊन आली. आणि ह्या गार्डनमध्ये माझा आणि रायबाचा हा पहिलाच वेळ होती येण्याची. गार्डनमध्ये खेळला. तर त्याचे पप्पा आले. मग आम्ही भाजीपाला केला, बाकीची खरेदी केली आणि येत असताना रस्त्याने मटणही घेऊन आलो. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी चहा बनवला. मी आणि रायबाच्या पप्पांनी चहा घेतला. त्याचा जो काही भाजीपाला आणला होता आम्ही येत असताना तो पिशवीमधून काढून घेतला. त्यानंतर रायबासोबत आल्यामुळे ना खूप सारे टिफिन्स घेऊन गेलेले असते. ते टिफिन्स पिशवीमधून काढून घेतले, दूध तापवायला ठेवून दिलं साईडला. आणि आज आमच्या टिफिनमध्ये पोळी वरून आलेली होती, कारण आज रायबाने कमी जेवण केलं होतं. मग पोळी पण काढून घेतली आणि रायबाच्या पप्पांचे दुपारचे जेवणाचे काही ताट भांडे होते ते असे सगळे भांडे धुण्यासाठी बाजूला करून घेतले. त्यानंतर आम्ही चहा पिला, चहाचे भांडे धुवून घेतले आणि त्यानंतर जे काही दोरीवरती कपडे वाळत टाकलेले होते सकाळी, तर ते आणल्यानंतर घड्या वगैरे करून घेतल्या आणि घरात ठेवले. त्यानंतर जे काही मटण होतं ते धुवून घेतलं आणि पिवळं सूप बनवलं, जे की रायबाला आणि रायबाच्या पप्पांना आवडतं. रायबा पीस वगैरे ते खात नाही, पण पिवळं सूप खात असतो भाकरीसोबत किंवा भातासोबत. मग ते काढून घेतलं आणि रायबाच्या पप्पांना दिलं. त्यानंतर ना बाहेर तर उजेड होतं, पण घरामध्ये सिंगल फेज लाईट असल्यानंतर खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इन्व्हर्टर पण काढून ठेवलेला आहे आणि अंधार असल्यामुळे मोबाईलच्या बॅटरीनेच मी भाकरी बनवून घेतल्या. बाहेर उजेड होतं पण घरात अंधार होतं. मग बॅटरी लावली आणि पटपट भाकरी करून घेतल्या आणि लगेच साईडलाच मटणाची भाजी काळ्या मसाल्यातली लावून दिली. भाजी करून घेतली. तोपर्यंत रायबाच्या पप्पांनी आईंसाठी चहा बनवायला लावला होता, कारण आई शेतामध्ये काम करत होत्या. मग रायबा आणि रायबाच्या पप्पा आईंसाठी चहा घेऊन गेले. माझा स्वयंपाक झालेला होता आणि मला करायची होती मग भांडे वगैरे धुवायचं आणि आवरावरीचं काम. मग ते सगळे भांडे वगैरे धुवून घेतले, किचन ओटा पुसून घेतला आणि त्यानंतर मग देवपूजा केली, म्हणजे संध्याकाळचा दिवा लावला. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.